आज मी बनवते मुळ्याची एकदम चविष्ट अशी भाजी. या पद्धतीने जर तुम्ही मुळ्याची भाजी बनवली तर भाजीचा वासही येणार नाही आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. माझ्या स्वादिष्ट सफरमध्ये तुम्हा सर्वांचं खूपच स्वागत आहे. चला सुरुवात करूयात रेसिपीला. 3 मुळे घेतलेले आहेत, अर्धा किलो होतील अंदाजे. मुळे स्वच्छ धुवून किसून घ्यायचे. बारीक चिरून सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता. किसल्यानंतर मुळ्याचा जो रस आहे तो आपण काढणार नाही आहे बाजूला, किंवा मुळा पिळून जो आहे तो आपण रस बाजूला करणार नाही आहे, तर तो रस पण सुद्धा आपण भाजीमध्येच वापरणार आहे. ह्या अशा प्रकारे जर तुम्ही मुळ्याची भाजी केली तर अजिबात भाजीचा वास येत नाही आणि टेस्टला खूप छान लागते. लहान मुलांना तुम्ही चपातीमध्ये रोल करून सुद्धा देऊ शकता. खूपच पौष्टिक आणि टेस्टी सोपी अशी ही भाजीची रेसिपी आहे आणि आठवड्यातून एकदा तरी ही आपण बनवायला हवी. यापूर्वी नवलकोलची भाजी पाणी न वापरता कशी बनवायची एकदम सोप्या पद्धतीने ते सुद्धा तुमच्याशी शेअर केलेले आहे. पाहिली नसेल तर नक्की पहा, ती सुद्धा तुम्हाला आवडेल. याच पद्धतीनं तुम्ही गाजराची किंवा लाल भोपळ्याची सुद्धा भाजी बनवू शकता. मुळा किसून झालेला आहे. मी तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता, तर तव्यामध्ये तेल न घालता जो मुळ्याचा रस आहे त्या रसासकटच जो मुळा आहे तो भाजणार आहे मी. मुळ्यामध्ये हे पाण्याचं जे प्रमाण आहे, म्हणजे जो मुळाचा रस आहे त्याचं प्रमाण जास्त आहे. मध्यम आचेवरती हे पाण्याचं प्रमाण जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत 5 ते 7 मिनटापर्यंत मीडियम आचेवरती, म्हणजेच मध्यम आचेवरती मी ह्याला भाजून घेतलेलं आहे. अगदी मुळ्याचा रंग बदलेपर्यंत मुळा भाजायचा नाही आहे, तर आपण 5 ते 7 मिनटं फक्त मुळा भाजणार आहे, जोपर्यंत यातलं पाण्याचं प्रमाण कमी होत नाही. आणि हा सतत हलवणार आहे, म्हणजे जेणेकरून हा करपणार नाही. तर पूर्णपणे पाणी ह्यातलं कमी झालेलं आहे. पहिल्यांदा आपण ज्यावेळी मुळा भाजायला घातला होता त्यावेळी किती रस होता आणि आता ह्याच्यामध्ये अजिबात रस नाही आहे. आता भाजलेला जो मुळा आहे तो बाजूला काढून घेऊयात आणि फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी 2 मोठे चमचे तेल एका पॅनमध्ये गरम केलेलं आहे मी. तर त्या तेलामध्ये 1 छोटा चमचा मोहरी आणि 1 छोटा चमचा जिरे घालायचे आहेत. तर तेल जे आहे ते तुम्ही कमी वापरून सुद्धा ही भाजी करू शकता. ह्याच्यासाठी मुळ्याची भाजी बनवताना तुम्हाला जर वाटत असेल की मुळ्याचा खूपच वास येतो आहे, तर फोडणीमध्ये तुम्ही 2 लवंगा घालू शकता ह्या वेळेला आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बाकीची फोडणी जी आहे ती रेग्युलर करू शकता. तर जिरे आणि मोहरी 1-2 मिनटं भाजल्यानंतर मी इथं 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत लाल आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखट खाण्याच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता. जास्त तिखट भाजी हवी असेल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवूसुद्धा शकता. तर याच्यामध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत 2 मोठे चमचे. मिरच्या फक्त 2 मिनटं परतून घेतलेल्या आहेत. कच्चे शेंगदाणे 2 मिनटापर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये मुगाची डाळ घातलेली आहे मी 1 चमचा. तर मुगाची डाळ न भिजवता न धुता मी इथं घातलेली आहे फोडणीसाठी. तर डाळीचा रंग हलका सोनेरी रंग झाला की मग ह्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. तर कांदासुद्धा आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे. शेंगदाणे आणि डाळ 2 ते 3 मिनटं परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा वाटी कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे. कांदा ट्रान्सलुसंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद घातलेली आहे. हळद घातल्यानंतर पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि जो भाजलेला मुळा आहे तो याच्यामध्ये घातलेला आहे. मुळा घातल्यानंतर मी इथे 2 छोटे चमचे गूळ आणि 2 छोटे चमचे मीठ घातलेलं आहे. गुळाऐवजी साखरसुद्धा तुम्ही घालू शकता. गूळ जो आहे तो मी किसून घेतलेला आहे. गूळ आणि साखर न घालतासुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता, पण गुळामुळे एक छान गोडसर अशी चव येते. तर तुम्ही जर भाजी बनवताना घातलात तर तुम्हाला ती आवडेल नक्की. ह्याप्रमाणे हे सगळं साहित्य जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे छान.
एक 2 मिनिटासाठी झाकण लावून ह्याला वाफ येऊ द्यायची आहे. भाजी परत शिजवण्याची गरज नाही आहे, कारण मुळा चांगला भाजला होता आणि फोडणीमध्ये पण सगळं साहित्य छान भाजून घेतलं होतं. वरून मी 1 ते 2 मोठे चमचे ओलं खोबरं घातलेलं आहे. पुन्हा भाजी मी एकदा परतून घेते. तर न आवडणाऱ्यांनासुद्धा ह्या भाजीची टेस्ट आवडेल. खूपच छान आणि अशी टेस्टी हेल्दी भाजी तयार होते मुळ्याची. नक्की करून पहा. सोपी आहे, झटपट होते. वरून मी गार्निशिंगसाठी थोडंसं ओलं खोबरं घातलेलं आहे. अशाच अजून हेल्दी आणि सोप्या भाजींच्या रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर स्मिता स्वादिष्ट सफर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. थँक्यू.